बंगळुरूतल्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर आरसीबीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। स्टेडियममध्ये जागा नव्हती तरीही काही जण आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते। गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। यानंतर चाहत्यांची पळापळ झाली। लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात 10 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये तरुण, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। चेंगराचेंगरी वेळी आरसीबीची टीम स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती। ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली त्यावेळी आरसीबीच्या टीमचा विधान भवन परिसरात सत्कार सुरू होता। आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली, त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही काही दृश्य समोर आलेत, काही व्हिडिओ समोर येत आहेत। त्यामध्ये ही कशा प्रकारे ही चेंगराचेंगरी झालेली आहे, काही लोक या सगळ्या मध्ये घुसमटलेले आहेत, काही बेशुद्ध पडलेले आहेत, काहींना सीपीआर या ठिकाणी देण्यात आलेला होता। दुसरे दृश्य आहेत की गेट उघडण्याची वाट बघत होते काही लोक, त्यानंतर गेट उघडत नाही असं पाहिल्यानंतर लोकांचा रेटा वाढला गेट ओपन करण्यासाठी आणि त्यावेळेला प्रचंड गर्दी या गेट नंबर 1 आणि 19 या ठिकाणी झालेली होती। पोलिसांनी हे गेट पूर्ण बंद केलेलं होतं, मात्र त्यानंतर सुद्धा क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। 5 ते 6 लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियम आणि त्याच्या बाहेर होते, त्यामुळे प्रचंड गर्दी झाली। ही गर्दी नियंत्रणामध्ये आणणं पोलिसांना देखील कठीण जात होतं। त्यामध्ये अचानकपणे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्यानंतर लोकांची एकच धावपळ झालेली आहे। यामध्ये काही जण बेशुद्ध पडले, काही लोकांच्याच पायाखाली तुडवले गेले, हे देखील व्हिडिओ आता समोर येत आहेत। प्रचंड गर्दी आणि त्यामध्ये पोलिसांनी केलेला लाठीचार्ज। दुर्दैवानं या सगळ्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय, 4 महिला आणि 6 पुरुषांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। इथे उपस्थित असलेल्या लोकांनीच या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। काहींना तिथेच जागेवर सीपीआर देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। या गाडीची अवस्था पहा, त्यावरून कळतं की किती प्रचंड गर्दी होती। या गाडीवर उभं राहून पलीकडे जाण्याचा प्रयत्न देखील हे सगळे लोक करत होते। आरसीबीच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला, 30 जण जखमी झालेले आहेत। मृतांचा आकडा वाढेल अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे। त्यामुळे कर्नाटक सरकार, कर्नाटक प्रशासन यांची नियोजन शून्यता, यांची चूक किती महागात पडली आहे असंच म्हणावं लागेल। कारण आपल्या विजयी खेळाडूंच्या सन्मान सोहळ्यासाठी हे सर्व चाहते आलेले होते। तब्बल 5 लाखांपेक्षा अधिक चाहते, तरुण वर्ग, तरुणाई ही संपूर्ण रस्त्यावर उतरलेली होती। चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ही 40,000। मात्र हा सोहळा आयोजित करण्यासाठी सरकारला कुठेतरी घाई झाली होती का, असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय। entire team, the dedication, and many of them have not left the team. Correct. So it is a very great and this moment of youngsters, all sections of the society. Hello. Today I watched from the airport to Vidhan Soda to the air. I think this is not a controllable crowd. Actually, I apologize for all the people of Karnataka and Bangalore. We wanted to take a position, but the crowd was very uncontrollable. So we dropped that position. So I appeal to excuse us. Even from the Vidhan Soda till here, though the rain came and it was the crowd was uncontrollable, the police also was finding very difficult. So we stopped the procession. We brought a open vehicle also there. I think you saw that. Yes. Sir, there was a stampede, sir. At least about 7 people have died. Sir, stadium Suttamutta. Just now from the just now from the Vidhan Soda, I couldn't bring I had to bring the secretary and the president in my vehicle. The crowd was so much. Sir, questions are being raised of adequate how did a lapse like this happen, sir? We had arranged more than 5,000. It is a young crowd. तर मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आले होते आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील याची कल्पना नव्हती। 5,000 पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता असं डीके शिवकुमार यांनी म्हटले। इतकंच नाही तर कर्नाटकच्या जनतेची मी माफी मागतो असं देखील डीके शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे। आणि झालेल्या चेंगराचेंगरीला
कुठेतरी प्रशासनाची चूक झालेली आहे, सरकारची चूक झाली आहे, अशी कबुलीच आता DK शिवकुमार यांनी दिली आहे.